हरिपाठ झाल्यावर म्हणायची रीत हा अभंग येतो गुरुचरणाच्या धड परंपरेमध्ये. बागे पुढे उभा राहे सांभाळे खाली आगा माझ्या विठोबाचा या तत्वाने ध्यानात ठेवा. आणि म्हणून देव काय देतो मी सांगत होतो, भजन केलं का भोजन देतो. भोजन हे साधं देत नाही बरं का, भोजन साधं देत नाही. पंढरपूरला वारकरी निघाल्यावर हातात झेंडा राहतो. काय करतात वारकऱ्याला विचार काय म्हणतात, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुम्ही वारकऱ्याला विचारा, काहीच करायचं नाही, झेंडा घ्यायचा ज्ञानबा तुकाराम. लोक उभेच राहत्या, भाऊ आमच्याकडे गुलाबजाम. मग मला तुम्ही सांगा, भोजन केल्यावर गुलाबजाम मिळतात आणि संसार केल्यावर बाजरीची भाकरी नाही. मग भजन श्रेष्ठ काय, संसार. म्हणून भजन करा. भजन केल्यानं भजन केलं तर भोजन मिळतं. मला वाटतं तो दृष्टांतात मी वेळ घालणार नाहीये, पण भगवान विष्णूची पत्नी सौभाग्यवती लक्ष्मी देवाला विचारते, सगळ्यांना दिलं का? म्हणजे सगळ्यांना दिलं. डबीतून मुंगी काढली म्हणे, हिला कुठं दिलंय? तर पाहिलं तर तिच्या तोंडात साखर होती. जमदडे महाराज काय होती? मग मला तुम्ही सांगा, तो एवढा प्रसन्न आहे तर मुंगीला साखर देतो, मग तुम्हाला भाकर देणार नाही का? पण तुम्हाला भरोसा नाही. तिसरा दिवस आहे आज तीर्थावरच्या या जागराला, या सर्व अशा प्रकारचा किती मोठा आनंद आहे. अरे भजनात आनंद आहे. काय काय तो आजिया नंदुरे आजिया असं म्हणतो जोरात. जोरात म्हणजे काय मग स्वर्गात जातो कुठं? गंगापूरला. आणायचं कुठून? अहो तो इथं
आणायचा आहे ना आपल्याला, मग तो आणायचा असेल तर परत खाली जावं लागेल ना. तो खाली म्हणा सापडावा लागतो, नाही तर मोसम गेला तर पुण्याला भेटत नाही. आणि म्हणून आनंदुरे याची आनंदुरे बघा, सवाई अभ्यंतर एवढा परमानंदुरे. तिकडे बघा, तिकडे आनंद आहे. ज्यात आनंद काय, मग माणसं 4 असू द्या नाही तर माणसं 100 असू द्या, कशात आहे तो भजनात. भजन केलं पाहिजे, आणि भजन केलं तर देव तुम्हाला भोजन देतो यात विशेष नाही, मिष्टान्न देतो. विठाला हे भगवंताचं खऱ्या अर्थानं गुड गुणात्मक गुड आहे. काय काय देतो सांगायचंच नाही, मगाच सांगून टाकेल. मागे राहतो, पुढे राहतो, सांभाळ करतो. आज दिवस कोणता आहे माहिती तुम्हाला? कोणता दिवस आहे आज? सोमवार आहे, पण राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे. आज काय? राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे. आमचे रामभाऊ बसलेत समोर बर का, एक महान पत्रकार समोर बसले, 2 माणसं. अरे राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे, आज कोणी सुरक्षित आहे? सुरक्षा दिन म्हणजे काय काय सांभाळण्याची जबाबदारी आहे माहित आहे? राष्ट्रीय म्हणजे राष्ट्राने जबाबदारी स्वीकारली. पहिलं काय? माया, आणि दुसरी काया. या 2 गोष्टी सांभाळायच्या आहे. माया म्हणजे सर्वांची धन दौलत संपत स्थावर चंगमिष्टे सुरक्षित राहिली पाहिजे, ही जबाबदारी राष्ट्राची आहे. आणि दुसरी म्हणजे काया. काय भरोसा आहे? काय भरोसा आहे? रस्त्याने काल चालला, बोक्सून मारला. कितीतरी बातम्या आहे, लोक बोक असतात आणि मारून टाकतात. एवढ्या छोट्या गोष्टीवरून मर्डर होतात जगात, देशात. मग दिन साजरा करायचा काय? दिनाप्रमाणे वागायचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून आत्मभान ठेवून वागलं पाहिजे. लक्षात ठेवा, जो आत्मभान विसरून जातो तो कशाच्या लायकीचा नसतो. ते आत्मभान ठेवून बोललं पाहिजे. तसं बोलण्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून आजचा दिवस महान दिवस आहे, राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण सुरक्षित नाही तोपर्यंत काय उपयोगाचं आहे? स्वराज्य, स्वातंत्र्य. हे बघा, राजकारण करायचं असेल तर संविधान पाळलं पाहिजे. राजकारण करायचं असेल तर संविधानाचं पालन, कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि परमार्थ करायचं असेल तर शास्त्राचं पालन करावं लागतं. शास्त्र नसेल तर परमार्थ नाही, संविधान नसेल तर राजकारण नाही. तमाशा येतो. आणि म्हणून संविधानाबरोबर राहा, शास्त्राबरोबर राहा. तुम्हाला जीवनामध्ये भय नाही, तुम्हाला जीवनामध्ये भय नाही. ही गॅरंटी कोण देतो? देतो दररोज गॅरंटी चालू आहे. आत्मभान ठेवा, गॅरंटी दररोज सांगली. हे बाबा काही गॅरंटी. आता कुठे गॅरंटी? घरच्या म्हणतात लोक. गॅरंटी काय? गॅरंटी खाण्याची गॅरंटी, न खाण्याची गॅरंटी. या गॅरंटीला अर्थ नाही. संत महत्व गॅरंटी देतात. आम्ही तुम्हाला काढा देतो, तो काढा तुमच्या सर्व पीडा निवृत्त करेल
असा काढा ही खरी गॅरंटी आहे. आणि त्याच्या अभंगाचा पैसा पण दाताला औषध लावता लावता गेले 15 मिनिटं. अवघड आहे आपल्याला वेळ पुरत नाही दादा, त्याला पर्याय काहीच नाहीये. पण मी आज गॅरंटी द्यायला आलो मातुरीकरांचा. गॅरंटी भाईला हे तुकाराम महाराज की गॅरंटी आहे. हे मी काय बोलत, हे तुकाराम महाराज की गॅरंटी. काय गॅरंटी आहे? ब्रह्मरस घ्या. मला काही राजकारणात शिरायचं नाही, कुठल्या पक्षाचा निवड व्हायचं नाही आणि मला निवडून यायचं नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. पण शेतकऱ्याची पीडा होते ना, त्याची कळकळ आमच्या अंतःकरणाला आहे. त्याची कल्पना आहे. तो म्हणतोय याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं जागर करायचा ठरला. न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला. तुम्ही सोनाराच्या घरी जा, गुलाबजाम खाऊ घालील, श्रीखंड खाऊ घालील, बासुंदी खाऊ घालील, काय देईल कपच्या. तुम्हाला वाटलं तर काय द्यायचं तेवढं देईल. पण सोनार सोडून देतो का? घ्या थोडं म्हणतो का? घ्या बा. तो झाले कुठं 70,000 रुपये झाले. कापडावाल्याच्या घरी जा, कापडावाले तुम्हाला जेवण खावण घालतील. पोळी, बासुंदी, शिरापुरी. कापड देतील का? कापड देत नाही. चला ते जाऊ दे, त्यांचं लय महागडे. लोहाराकडे चला, खाऊ पिऊ घालतील, जेवण खावण देतील. खुरप देतील का? खुरप बाई खुरपणी देते हो. खुरप्याच पाठवून देतात. लोहार खुरप देत नाही, सोनं देत नाही, कापडावाला कापड देत नाही. कळलं का तुम्हाला? संभाराकडे जा, चप्पल देईल का? जेवण करून जा. तुम्ही मला सांगून देत तरी देणार नाही. अरे पण बाप शेतकऱ्याच्या घरी जा, तो जेवण घालेल, पुरणपोळी घालेल, मिष्टान्न घालेल आणि द्राक्ष ताटभर आणून खायला देईल.
आणि खाल्यावर पोराला सांगत 2 जण गाडीत आलेत भाऊ 2 पेट्या टाकून दे, 2 पेट्या टाकून दे. अरे तुम्हाला खाऊ घालून 50 किलो कांद्याची गोणी टाकून देतो तो फक्त शेतकरी आहे, दाता शेतकरी. त्याच्या नशिबाला बदवास झाला. दिल्लीच्या सीमेवरती तख्तावरती आज त्याची फरफट केली आहे. गोळ्या घालता तुम्ही त्याला कुठली पद्धत आहे. शेतकरी जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय. काय होणार आहे. मी कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, जागर करतोय, पण आम्ही ज्या कुला जन्माला ते कुल उद्ध्वस्त होत आहे. उद्या आमची पोरं आहेत ना बात हे पा हे तिथून राहिलं. आमच्या पंडित भाऊ पर्यंत रांग लागले. पंडितराव पण बघा काय हाता का घेता शिकायला गेले कुठं नाही गेले दादा, पण पाहून नाचतात बरोबर की नाही. त्यांच्या कौशल्याला त्यांच्या प्रेमाला कौशल्याला दाद द्या. याच मातुरी गावात कुणी टाळ घेतला तर गप्प बसवलं जात होते. बस या बापाने टाळ वाजवला साधा टाळ वाजवायला. अरे वाजू दे ना, त्याच्या बापाने तरी वाजवला. अरे याला बाप काढले त्या पोरीला म्हणून बस त्या बापाने वाजवला. अरे ती वाजवते त्याच्या बापाने जाऊ ना वाजू दे ना, ते वाजवते ना येऊ दे त्याला, येऊ ना तुमच्या बरोबर वाजू दे ना, करते ना भजन. हे तुम्ही येऊ दिलं नाही ना त्याच्याबरोबर नवीन लोक तयार झाले नाही. जुन्याच भजनी त्याच्याबरोबर गावात पण जुन्याच राहतील. नवे तयारच होऊन दिलेले तर कसे होते. अरे तुम्ही यांच्याकडे बघा जरा. रामदास उद्या रामदास नवमी बरं का, रामदास उद्या रामदास नवमी आहे. आज राष्ट्रीय सुरक्षा दिन, उद्या रामदास नवमी. काय योग आहे बघा. उद्या माझं नको आजच बरं होतं. म्हणजे बघा तुम्ही हे रामदास महाराज बोलतात काय म्हणतात. अरे जगी पोर होते थोर होऊन गेले, जगी पोर होते थोर होऊन गेले, जगी थोर होते चोर होऊन गेले. चोर होऊन गेले दादा. म्हणून या पोरांना काय थोर होण्याची क्षमता आहे यांच्यामध्ये. मला पुन्हा व्यक्तीला टार्गेट करायचं नाहीये, पण एक लक्षात ठेवा तुम्ही यांना बळ द्या हे भावी पिढीचे लाल बाग होते याचं भान ठेवा. म्हणून यांच्यासारखे गुणवान कौशल्यपूर्ण लोक ते चालवतात ना, त्यांना काय मिळतं काय नाही मिळत. पण उद्या ते या कौशल्य कलाकारांचे खऱ्या अर्थानं शिल्पकार होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला स्वाभिमानाने सांगेन की आज मी माझं कीर्तन एवढ्यातच झालं. आता पुढे करायचं की नाही करायचं तुम्ही ठरवू. पण यामध्ये एकच, त्यांना पुढे येऊ द्या, तुमच्या बरोबर घ्यान चला. दाबू नका आवाज, त्यांना तुमच्या बरोबर येऊ द्या. आणि जा गावामध्ये तुम्ही असं केलं ना तर मला नाही वाटत तुम्हाला आयात करावं लागतील भोसरी बरं का. म्हणजे मी यांच्याबद्दल नाही बोलत बरं का, हे तर गुणवाने काय सांग मी तुम्हाला. ते भिकाऱ्याला शब्द वापरतात पण यांना 40 गाव कळलं का तुम्हाला. हे सगळं आहे. आणि म्हणून एकच गॅरंटी सांगतो तुकोबऱ्यांची, एकच गॅरंटी, फक्त ब्रह्मरस घ्या. काय म्हणतात ब्रह्मरस. तुकोबरे काय होईल पिडावाले महाराज. आपल्याला पिढा आहे, तुकोबऱ्यांना पिढा नाही, पण तुकोबऱ्यांकडे काढा आहे. आपल्याला पिढा आहे, तुकोबऱ्यांकडे काढा आहे. आपल्याकडे पिढा आहे, काढा नाही. त्यांना पिढा नाही, काढा आहे. म्हणून त्यांचा काढा आणि आपली पिढा या दोघांचा संगम करा आणि कायमचे सुखी होऊन जा.
त्यासाठी हा काढा आहे. काढा देण्याकरता आले आणि म्हणून आवर्जून सांगतात या रे या रे सर्वांना केलं. जातीला नाही, धर्मभेद नाही, जात भेद नाही, जाती भेद नाही. या रे लहान थोर विचारलं का कुणाला? काय विचारलं तू कोणत्या जातीचा आहे? पण आपल्याकडे पहिला आपण गेलो का एखाद्या ठिकाणी भरती असली का पहिला आपलं विचार तुमची जात काय? थोबाड फोडलं पाहिजे. काय होता? जात विचारतात, जात. आणि म्हणून जात आमचे दामोदर महाराज खेडगावकर सांगायचे हे नालायक पहिली जात विचारतात आणि मग त्याच्यासाठी सवलत देतात. आमच्याकडे जात नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गाव तिथे आरोग्य, गाव तिथे शिक्षण. हे कुणी आणलं? एक शेवड आलं मला पंडित नेहरूंना सगळ्या दुनियाचा फार सुथरा करून टाकला. पंडित नेहरूंना भारताचं वाटोळ केलं. त्याला म्हणलं तू किती शिकलेलं? म्हणजे पहिली मॅट्रिक शिकलो म्हणून. मला मॅट्रिक शिकला का? बरं. 7वी पर्यंत कुठे शिकला? गावातच शिकलो. मग गावातच शिकलो 7वी पर्यंत एवढ्या. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. तिथे आपणच काढली होती पंडित नेहरू. पंडित नेहरूंना ती काढली नसती तर तू बाप शिकलाच नसता. कळलं का? अरे त्यांना काढली, तू शिकला आणि त्याच्या नाकात काढा करतो. मी अभ्यास करा, त्याला भान ठेवून बोलत चला. जो माणूस आत्मभान विसरून जातो तर काय खरं नाही. आज गंगापूरमध्ये मी सकाळी एका प्रवचनात सांगितलं तिथं दसकरीच्या स्वतःची पत्नी पंडित नेहरूची आपल्या यशवंतरावची पत्नी वेणुबाई कथा जरा ऐका, तुमच्या अंगाला सुद्धा शहारे येतील. विधानसभेमध्ये जेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारे अधिवेशन चालू होतं, अधिवेशनाच्या भरकाळामध्ये अत्रे उठले. विरोधी पक्ष नेता होते अत्रे. बघा त्या काळात विरोधी पक्ष नेता अत्रे होते आणि अत्रे म्हणजे सामान्य नव्हते. जॉर्ज बुलंद आवाज अत्रे बोलायला लागल्यावर कोणाची टाक नाही, त्या बोलायचा ताण ताण तो माणूस ताकद होती. पण यशवंतरावनं त्या काळामध्ये प्रस्ताव दिला होता पहिल्याच विधानसभेमध्ये, विरोधी पक्ष नेत्याला गाडी पाहिजे, विरोधी पक्ष नेत्याला बंगला पाहिजे, विरोधी पक्ष नेत्याला लाल दिवा पाहिजे, विरोधी पक्ष नेत्याला जेवढ्या सुविधा तुम्ही संसाधनं तुम्ही मुख्यमंत्र्याला द्याल तेवढे सारे विरोधी पक्षाला पाहिजे. त्या नेत्याला त्या विरोधी पक्ष नेता ते कोणी मानलं? त्याला कोणी? यशवंतरावला हा प्रस्ताव आणला. जरा अभ्यास करा. नाही तर त्यांनी ठरवलं होतं विरोधी पक्षच नको. आता तर विरोधी पक्ष नेताच नको म्हणतात दिल्लीला. काय करावं काही समजत नाही. तो नसेल तेवढा परवडतो, आमचंच पाहिजे जय. आणि आम्ही म्हणतो राम राम. काय म्हणतो? राम राम राम. आम्ही राम राम म्हणतो. ती देवभूमी आहे. उत्तर भारतामध्ये देवभूमी आहे. मी सकाळीच गरजून सांगितलं. देव तिकडे जन्माला आले उत्तर भारतामध्ये. द्वारकेला, मथुरेला, बनारसीला, काशीला तिकडे देव जन्माला आले. उत्तर भारत ही देवभूमी आहे. एकही देव आमच्या म्हणजे दक्षिण भारतात जन्माला आला नाही. आपल्याकडे एकही देव जन्मला नाही.
मी जन्मले कुठं उत्तर भारतात, म्हणून ती काय रामभाऊजी ती देवभूमी. आणि इकडे एकही देव जन्माला आला नाही, इकडं संत जन्माला आले म्हणून ही संत भूमी. अरे महाराष्ट्र संतांची भूमी आणि उत्तर प्रदेश देवभूमी. आणि आता पुढचं ऐका जरा. आता मला वाटतं 29 प्रांत झाले छोटे मोठे. 2829 आहे, अजून किती गणित होतं माहित नाही, फोडाफोडी चालू आहे. पण 29 प्रांत मिळून राष्ट्र होतो, त्याला भारत म्हणतात. 29 प्रांत मिळून होतो तो राष्ट्र. पण त्याचं हृदय एवढं छोटस, मधला गाभा महाराष्ट्र आहे. भारत राष्ट्र आहे, पण त्याचा अंतकरण महाराष्ट्र आहे. अंतकरण नसलं तर राष्ट्र चालू शकत नाही, त्याला चालवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात सगळ्या सुविधा आणल्या त्या कोणी यशवंतरावांनी. तुमच्या माहिती करता सांगतो, मुख्य माणसं माझ्या समोर बसले म्हणून बोलून टाकतो. आकडे उठले आणि सांगायला लागले, मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे चळवळ चालू झाली होती. लोक म्हणत होते 101 हुतात्मे गेले, नुसतं महाराष्ट्रात सोडून मुंबई मिळाली फुकट नाही, 101 हुतात्मे मिळाले, त्याच्यात रक्त दिले. आणि ते सगळे 101 हुतात्मे गेले होते, बाया पोरक्या झाल्या होत्या, लेकर पोरके झाले होते. लक्षात ठेवा, असा तो काल, भयानक काल. आणि आत्रे गरजले आणि आत्रेने उठून सांगितलं, यशवंतराव वाजवटे आहात तुम्ही. हा शब्द मारला यशवंतरावला, तुम्ही वाजवटे आहात. या 10 जणांची, या बाया माता महिलांची, या पुरुषांची लेकर अनाथ झाली, याचं दुःख सगळ्यांना तुम्हाला काय असायचं. त्याला लेकर लागतात मग करतो. आणि योगायोगाने यशवंतरावला लेकर नव्हतं. लक्षात ठेवा, लेकर नव्हतं. वाजवटे आहात तुम्ही, तुम्हाला काय कळत असेल दुःख. आणि हे घणाघाती आरोप झाले. आणि जेव्हा शेवटी मुख्यमंत्री म्हणून बोलायला उभे राहिले यशवंतराव, तेव्हा यशवंतराव सारखा सह्याद्रीचा पहाड बोलायला लागला. त्यांनी सांगितलं, आपले साहेब, मुंबई संयुक्त महाराष्ट्रात झाला पाहिजे ही माझी सुद्धा इच्छा होती, माझी सुद्धा तळमळ होती. पण माझा परदेश दौरा चालू असताना सगळ्या पक्षांनी तुम्ही एकत्रित करून अशा प्रकारे मोर्चा माझ्या घरावर आणला. आणि माझ्या घरावर जेव्हा मोर्चा आणला, आचार्यजी ऐका जरा, तुम्ही माझ्या घरावर जेव्हा मोर्चा घेऊन आले आणि इथं तो तुम्ही राडा गेला, त्या राड्यामध्ये माझ्या बंगल्याच्या समोर 4 म्हातारे चिरडले जात होते, 2 बाया पायाखाली तुडवल्या जात होत्या धक्काबुक्कीमध्ये. आणि माझी पत्नी वेणुबाई 3ऱ्या मजल्यावर उभी होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वरच्या मजल्यावरून ते बघत होती. त्या बाया तुडवल्या जातात, त्या किंकळताय, ते तिने ऐकलं. तिचं हृदय जागा झालं, पळत आली खाली आणि त्या गर्दी शेवटी वाचवण्याकरता त्यावेळेस एका थटिंगानं तिला धक्का दिला. हे भाषण विधानसभेत चालू, ध्यानात ठेवा. मला वाटतं तीर्थावर चाललंय, हे विधानसभेत चालू आहे. एका थटिंगानं तिला धक्का दिला, ती खाली पडली. 6 महिन्याचा गर्भ तिच्या पोटात होता. जबरदस्त धक्का लागला आणि तो गर्भ मृत्यू पावला. गर्भ मृत्यू पावला आचार्य. आणि जेव्हा मी तिला उचलून लोकांनी नेलं डॉक्टरकडं, डॉक्टरने तिच्या तपासण्या केला. मला ताबडतोब रिपोर्ट आला, तार आली. मी परदेश दौरा सोडून परत आलो आणि डॉक्टरनं सगळं काय ट्रीटमेंट करायचं ते केलं. मी डॉक्टरला विचारलं कसं काय, त्यांनी सांगितलं पोरगं काढून टाकावं लागेल, ते मेलंय. ते पोरगं काढून टाकलं गेलं. डॉक्टरला सांगितलं, यशवंतराव तुम्हाला लेकरू होणार नाही, तुम्हाला लेकरू होणार नाही. गर्भ पिशवी डॅमेज झाली आहे, तुम्हाला गर्भात परत पुन्हा लेकरू होणार नाही. हे कळाल्यानंतर मी हाताश होऊन बाहेर आलो, वेणूला घेतला आणि घरी आलो. हे भाषण माझं नाही बरं का, यशवंतरावचं भाषण आहे. आणि ते आत्रेला सांगतात, मी वेणूला घरी घेऊन आलो आणि तिची इतंभूत अशा प्रकारे वर्षभर सेवा केली. तेव्हा ती उभी राहिली. आणि उभी राहिल्यानंतर प्रथम तिने मला जवळ बोलून घेतलं. मला दिल्लीला अर्जंट जायचं होतं, महाराष्ट्राच्या कामासाठी तिने बोलून घेतलं. आणि मला सांगितलं, एक विनंती करू तुम्हाला. म्हटले कर, बोल.
तुम्ही दुसरी बायको करून घ्या. संतान पाहिजे, अपत्य पाहिजे, वंशाचा वेळ वाढला पाहिजे. महाराष्ट्राला कुणीतरी अशा प्रकारचं नेतृत्व करणारा वाली मिळाला पाहिजे. तुम्ही पत्नी करून घ्या. यशवंतराव म्हणतात, मी वेणूचा हात धरला, तिला खाली बसवलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला, तिला सांगितलं, वेणू येडी वेडी आहे तू, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे वेणू, तू माझी पत्नी आहे, सौभाग्यवती आहे, लेकरू नाही झालं म्हणून काय झालं, हे सगळं जग तुझा लेकरू आहे, हे सगळं देश तुझे लेकर आहेत आणि ते माझेही लेकर आहेत, एक पोटातून लेकरू नाही आलं म्हणून काय झालं, यशवंतरावनं बायको केली नाही. आज जर मी त्याच्या जागी असतो ना, साखर तरी केलं असतं. यशवंतराव होते तोंड वाचा काय मोठ्या, तू तिथं जा, तिथं कोयनेचा आणि कृष्णेचा संगम आहे, तिथं समाधी आहे यशवंतरावची. मी राष्ट्रीय सुरक्षा म्हणून सांगतोय तुम्हाला, सुरक्षा दिली या देशाला. इथं कुणा इजा होता कामा नये, कुणी दुःखी होता कामा नये, कुणी मारता कामा नये. ती जबाबदारी माझी राहील. ही पहिली प्रतिज्ञा यशवंतरावची आहे. रामदास भाऊ बर का भान होतं या माणसाला. आणि हे भाषण ऐकल्यावर पटकन आत्री उठले, पळत गेले, नुसती मिठी नाही मारली, पाय धरले आणि मला क्षमा करा, मला हे माहीत नव्हतं, परत मी तुम्हाला कधी वाद म्हणणार नाही. अरे याला वाद म्हणतात का विवाद म्हणतात? हा विवाद आहे, भांडण नाही. हे संवाद करायची पद्धत आहे, संवाद. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुम्हाला पाहिजे पीडा आहे, कमून आहे, तुम्हाला पीडा आहे, पीडा प्रत्येकाला आहे, कुणाला नाही. कुणाला पीडा नाही म्हणून सांगा बरं. एखादा माणूस वरती हात करा, एवढ्यामध्ये मला पीडा नाही, मी बिगर पीडेचा आहे, सांगा बरं. अरे सगळ्यांना पीडा आहे बाबा. कोणी म्हणते भाऊ नाही म्हणत दुखत आहे, कोणी म्हणते भाऊ कंबार मागलेलं. पीडा प्रत्येकाला आहे का नाही पीडा, पण पीडा घालवायच्या कशानं तेच आपल्याला माहित नाही. काय माहिती आपल्या कशानं पीडा जाती? पीडा फक्त एकानं जातात आणि त्याचं नाव आहे ब्रह्मरस. वेदांतामध्ये उपनिषदामध्ये शब्द आलेले आहेत, काय माहिती तुम्हाला? काय शब्द आहेत वेदांतात? उपनिषदामध्ये शब्द आलेले आहेत. रसो रसो एवं ब्रह्मा, ब्रह्म हे रसरूप आहे. आणि म्हणून त्या रसरूप ब्रह्माचं सेवन जर केलं, ब्रह्म आणि रस, ब्रह्म रस या शब्दाचा अर्थ सांगतो. ब्रह्म म्हणजे ब्रह्म आणि रस म्हणजे आनंद, आनंद भवती. उपनिषद सांगतात रस म्हणजे आनंद आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्म. शब्द काय झाला? ब्रह्म आनंद, ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मरस. आणि तो ब्रह्मानंद घेतल्यानं काय होतं? ते पीडा वारेल, वारेल म्हणजे काय? मरेल, मरेल म्हणजे काय? जाईल, जाईल म्हणजे काय? परत नाही येईल. मेलेलं परत येतं का? म्हणून आपल्या पिढा मरत नाही, फक्त जात्या परत येत्या. 4 दिवस गुढे आजूबाजू दुःख झाले, आपण चांगलंच देत नाही, परत आलं, परत येत, ते जातं येत आणि वाढतं म्हणजे मरत. ते मेला परत आलं नाही आणि ते परत येत नाही. अशी पिढा. जे औषध आणलं कोणी? या महाराजांना विचारा, मातुरेश्वराला विचारा, ते औषध तुम्ही आणलं मातुरेश्वराला विचारा. मातुरेश्वर म्हणतात ते औषध भगवान शंकराने आणलं. कोणी आणलं? हो, क्षीर सिंधू ते परिसरी. बघा तुम्ही तिथून सुरुवात करा जरा. शक्तीची अकर्ण कुहरी भवानीच्या कानामध्ये सांगितली, हे रस ब्रह्म. शक्तीची अकर्ण कुहरी. आणि तुम्हाला सांगू, सांगितले त्रिपुरारी जे भगवान शंकराने पार्वतीला दिलं, तोच ब्रह्मरस मत्स्येंद्राकडून गोरक्षाकडे आला, तोच गोरक्षाकडून गहिनीकडे, गहिनीकडून तो निवृत्तीकडे, निवृत्तीकडून तो ज्ञानदेवाकडे.
नाही का? कुठं वाला तो ज्ञानदेवाकडे कृष्ण याच्यासाठी हरिपाठ उलटा पालटा पाठ करायला नुसतं एकच बाजू पाठ केलं का मागचं काही झालं घेत नाही म्हणून माग जायची पाळी आली का आपण गात होतो. अरे पाठ हा पुढे आणि मागे पुढे आणि मागे पुढे आणि मागे म्हणून जोग महाराजांनी संस्था काढली. निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचलं ते ज्ञानोबऱ्यांकडे आलं आणि ते ज्ञानोबऱ्यांकडे तो ब्रह्मरस आला. तो वारकरी संप्रदायाला मिळाला. सुखी संतांकडून तो जगद्गुरु तुकोबऱ्यांपर्यंत आला. तो कसा आला? केशव चैतन्य, राघव चैतन्य, बाबा चैतन्य, तुकाराम त्याचा धन्य धन्य आणि तोच रस तुकोबरा तुम्हाला द्यायला आले. माथुरीला या ब्रह्मरस घेई काला हे पिढा वारेल. मग पिढा कोणत्या कोणत्या माहिती तुम्हाला? एक पिढा आहे उदरनिर्वाहाची. कोणती पिढा आहे? कोणला विचारा तुम्ही त्र्यंबकला जा, एखादा भेटलं का त्याला विचार भाऊ कुठला रे? तो नागपूरकडचा इकडे काय पोट ते दाखवतो पोट. त्याला विचारा तुम्ही रामकृष्णला झाला जमदग्नी महाराजांनाच विचार. जाऊ दे ताईला विचारा, तिलाच विचारा काय झालं मला नाही करताय. अरे बाबा गंमत आहे का? हे पोट फिरवतोय पोट आणि तुम्ही त्यांनाच काय विचारता मला विचारा. पोट मोठे आणि वाटे यांची बातमी सगळ्यांना समजली. पोट केवढे 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 टीचभर तुमच्या टीची एवढं. माझी टीच नाही, माझी टीच मोठी आहे. तुमचं पोट तुमच्या टीची एवढं. जाऊन पहा टीचभर पोट. हा पण तुम्ही असं मोजा नाही तर असं मोजा. टीच भरच आहे. आडवं मोजा नाही तो पण यानं नाही कळत ते फॉल किती आहे. हे आडवं तिडवं मोजून नाही. खोली सांगा खोली. त्याची खोली एवढी अवघड आहे किती टाका बरोबरच नाही. आज काल उद्या म्हणतोय आता आज आहे का काही भेट मोडद्या आता परत भेट आता भेट म्हणजे बोललंय का त्याचं कधी भरत नाही, कधीच भरत नाही. काय द्या त्याला
पान उंडाळूपर्यंत अकंठ द्या, अकंठ म्हणजे कंठापर्यंत भरेपर्यंत द्या. तो ते राज घ्यायचे ना तो तरी आता उंडाळत बाहेर. सकाळी म्हणतो काय रात्रीचे आहे का, रात्रीचे म्हणजे याची खोली पाठ किती आहे, खोली या पोटाची खोली एवढी आहे जन्म फिरवलं आम्हाला कोणी भरत नाही. या पोटात करणे गा बोलांना विचारा या पोटाने फिरवलंय. तुम्ही इकडे जर गेलो ना या सातपूरच्या इकडच्या त्या सगळ्या कंपनीच्या एरियामध्ये कोणाला विचारा तुम्ही कोणी इथला सापडणार नाही तुम्हाला. सगळे काही बिहार मधले आंध्र मधले सगळे सापडतील. त्यांना तुम्हाला कोणाला विचारा भाऊ काय रे इकडे पोट घेऊन बरे इतकं नालायक आहे ना घेऊन फिरल्याशिवाय ते बरोबर राहतात आपल्या. बरे सांगू का तुम्हाला गमतीची गोष्ट, देवाने पोट पुढं दिलंय का मागं दिलंय दादा बाई पोट पुढे पुढे का मागे हे दिलंय पुढं लागत माग काय दिलंय पुढं लागत देवाने मागं दिलं असतं ते तरी बरं झालं असतं. म्हणजे पुढं दिलंय मागं लागत आणि मागं एवढं लागत किती बोलावा डार्ग मागं लागत. म्हणून आम्ही सुद्धा पाकिटाशिवाय कीर्तन नाही करत. फुकटात गेलंय एकाला म्हणलं लय कामाला आहे ते मागून म्हण पैसा कामाचाच आहे बोला. हिरामन भाऊ दुनिया लय आवड आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जो नबाडवा मला एवढा पॅकेज पाहिजे तेवढं त्याच्या मी येणार नाही. अशा नालायकाला गावात आणू नका. नालायक आहे तो, तुम्ही त्याला द्यावं नियम आहे. तो आलाय तुमच्याकडे तुम्ही त्याला द्या त्याला दुखू नका अतिथी आहे. पण तो जर म्हणला ना मला एवढेच पाहिजे तर त्याला सांगा आमच्याकडे टेंब आहे पेटूनच देऊ. नालायकाला गाव दाखवू नका. पण तुम्ही लय बिगडे लोक जो जास्त पैसे घेतो तो लय मोठा मान बसव लोकांनी घेऊन. आता आमच्या गावात एक येत आहे आता 8 दिवसाच्या पुढं 21,000. आता तो त्याला 21,000 काय देतो काय माहिती. हे फार मोठं पोडून घेतले महाराज. काय नाव तुमचं? नंदराज महाराज. काय नाव आहे ठेवलं तुमचं? दोघांनी ठेवलं का बापानी? दोघांनी ठेवलं. नाव काय लागले तुमचं? बोट फुटल्यापर्यंत नका वाचू. जपून वाचू. हे लोक काय एवढं जमणार का तुम्हाला? आमच्या पडली आम्हाला लई माणसं भेटले पण असा गुलाम नाही करत. त्याच्यात सांगतो तुम्हाला मी लोकांना सांगतो त्यांच्या नादी नका लागले रसायन हे अजिबात नाही. तुमच्या माहिती करता सर प्रश्न असा आहे महत्वाची गोष्ट काय होत नाही बघा तुम्ही काही गडबड नाही होत आणि गडबड होणार नाही. एक गंमत सांगतो तुम्हाला. या सगळ्या गोष्टीची पैज लावून सांगतो तुम्हाला. नालायक तुम्ही काय म्हणतो शिवी नाही देत. एकाने म्हणत नालायक म्हणता तुम्ही व्यासपीठावर शिव्या देतात. म्हणून नालायक ही शिवी नाही भाऊ. नालायक ही शिवी नाहीये हा पुरस्कार आहे. नालायक म्हणणं पुरस्कार आहे. आम्ही पुरस्कार देतो शिवाय नाही देत. जो लायक नाही त्याला आम्ही फक्त नालायक होतो नालायक. त्याला आम्ही काय करू? मला तुम्ही सांगा आई तुम्हाला लहानचं मोठं करते पेमेंट द्यायला का तुम्ही केला त्याचा कधी म्हणले का आई लई कष्ट घेतले तो टाकी तू 1 कोटी तुझ्या नावावर बायकोच्या नावावर टाकील वाटलं होतं ती आईच्या नाव. मग आई एवढं कष्ट घेत तुमच्याकडे मागत नाही हट्ट करत नाही म्हणजे ती छोटी आहे का? आई काही घेत नाही छोटी आहे का? मग ती शेजारची ताई भांडे घासायला येते ती दररोज महिन्याला पेमेंट करते ती मोठी आहे का?
दररोज पेमेंट असतं तिला आणि भांडते कुठे कधी. अरे जो घेतो त्याला मोठं नाही म्हणत दादा, जो देतो तो या जगातला मोठा आहे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो. पण तुम्ही म्हणला आता पाकिट घेणार आहे का नाही, त्यांनी दिलं तर घेतलं तर मागत नाही आपण. त्यांनी ठरव आमदार भाऊ ठरवते आणि पंडितराव ठरवले. आपण मागत नाही, मागण्याचा धंदा आपला नाहीये. खरं खरं बोलते मागत नाही आपण. माझा जन्म गेला, माझा पोरगा एक दिवस होणं डिझेलला मी गाडी घेऊन गेलो एका गावात बरं का. मला तुम्हाला सांगतो पाठीमाग मकवाला ते तिकडे गेलो. त्या लोकांनी पैसे दिले माझ्या पाकिटमध्ये टाकले. त्यांनी 1100 रुपये आता बिचारीने टाकले. आता माझा धंदाच नाही तो पायाचा. मी खिशात घेतली. कोण पुढे गेलं पेट्रोल पंपावर पैसे काढा, पेट्रोल टाकले, डिझेल टाकायचे डिझेल घातला. हात काढलं पाकिटमध्ये 1100 रुपये. म्हणजे खरं सांगा 3000चं डिझेल टाकलं 1100 त्यांनी दिले. याच्या गाला म्हणलं त्या पैसे करता येत नाही, मी लोकांना करता येईल, समाजात करता येतो. तुम्ही म्हणत असेल मला एकाने सांगतो रामनाथ काय काय हे काय रामनाथ. अरे फुकट मिळत तर म्हणून उघडून खाऊ नका. लक्षात ठेवा आम्हाला जीवाय आमच्या भागामधली माणसं लाईनला लागली पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. एक म्हातारे उठलं असं म्हातारे 80 वर्षाचं त्या शाळेतल्या मुली सुटल्या होत्या. त्या शाळेत गेल्यावर त्यांनी पाहिलं त्या मुली हाफ कपड्यावर निघाल्या बाहेर. हाफ कपडे ना मुलीचे. अरे चांगलं झाकलेलं पोरं हाफ. बरं आता त्या पॅन्टी पूर्वी पॅन्टी फाटल्या तर आई रफ करून द्यायची. आई फाटल्या पॅन्टी रफ करून द्यायची. रफू म्हणायचे त्याला. असा शिवून द्यायचे भाऊ. पॅन्ट याला ऐकत नव्हते आणि ते रफ करायचं. त्यावेळेस रफ केला तर त्या पेंडीला किंमत वाढायची. म्हणजे फाटलेली पेंड नाही शिवून द्यायची मग किंमत वाढायची. आता फाटलेल्या पेंडीची किंमत वाढली. आता रफ करत नाही, फाटलेली पेंड फाडी त्यात घ्यायची. मी आता बरोबर उठली फाटलं का नाही फाटली कुठे गुडघ्यावर फाडेल इकडे फाडेल इकडे मी म्हणतो इकडंच फाटून टाकला. ते म्हातारे पिढीवर ते चिडलं भदर चिडलं. ते म्हणे अर्धे कपडे या पूर्वी अंगावर अर्धे कपडे घातले. मी त्यांच्या जवळ गेलो म्हणलं बाबा काय झालं ते काही दुनिया आहे का बाबा. अर्ध्या कपड्यावर सगळे पुरी पाय काय पर्जा आली. म्हणलं यांना सुख मिळावं म्हणून तुम्हाला पश्चाताप होतो का तुमचं वय झालंय म्हणून पश्चाताप होतो. तुमचा पश्चाताप कशाचा आहे. वयाचा नाही काही पण हे म्हणजे वय झालं म्हणून या लोकांना गोड वाटतो. तुमचा का मुंगळा म्हटलाय. आई बापाला गोड वाटतं बरं का तुम्ही. लोकांना गोड वाटतं का संस्कृती मोडताय घरातून मोडताय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो दारिद्र्याची पीडा सगळ्यात मोठी पीडा दारिद्र्याची. पण दारिद्र्याच्या पिढ्यापेक्षा तुम्ही गरिबी भोगली असेल तर कळलं तुम्हाला. मी 10 बाय 10च्या रूम मध्ये राहिलेला माणूस आहे बरं का. पाहुणा जर आला ना बरं का पाटील पाहुणा जर आला ना तर आम्ही झोपायला पाहुण्याला गेलं देवळात जायचं. झोपायला देव पाहुणं झोपायचं कुठं. त्या खोलीमध्ये जागा नसायची त्याला घेऊन देवळात जायचो आम्ही. 2 पाहुणे आले तर आमचं हिरामन भाऊ झोपणं देवळात असेल. आणि त्या देवळात ते साधने मोठे मोठे ढेकणं व्हायचे. पण आजचे लोक देवळात जायचे. अशा 10 बाय 10च्या रूम मध्ये राहिलेलो आम्ही बरं का. पण मला तुम्हाला सांगायचंय एका सांजाची भाकरी मिळायची एका सांजाची खायची कष्ट करायचं. पण दिवस येतात बदलतात धीर धरावा लागतो बदलला ते. म्हणून दारिद्र्याची पीडा आम्हाला विचारा काय येते पण फार भयानक आहे. पण दारिद्र्याची पीडा जेवढी भयानक आहे तिच्याही पेक्षा रोगाची पीडा फार भयानक आहे. रोगाची पीडा दारिद्र्याच्या पिढीपेक्षा फार वाईट आहे. एक माणूस मला सांगत होता म्हणजे बाबा म्हाताऱ्याला कॅन्सर झाला. म्हणलं मग गरिबी वाढली तर चालत बाबा पण रोग नको रे दादा. काय म्हणला तो गरिबी म्हणजे गरिबीची पीडा रोगराईच्या पिढीपेक्षा कमी प्रतीची आहे. रोगराईची पीडा नको. आज कोणालाही कॅन्सर होतो कळलं तुम्हाला. क्षय नाही राहिला आमच्या काळात क्षय होता. तो क्षय नावाचा रोग जर झाला तर माणसं एवढी होऊन जायची. क्षयाती क्षय दोष आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी. हे तत्व बघा ज्ञानेश्वराचं. आणि माणसं एवढी का झाली तर तुम्ही जीव दशेला प्राप्त झाला.
जीव होणं आणि आत्म्याचं विस्मरण होणं, आत्मभान विसरून जाणं आणि जीव भान राहणं याला क्षयरोग म्हणतात. बारीक करून टाकतो तुम्हाला. माणसं फार एवढी झाली आहेत सध्या, बारके एवढाच विचार करतात, त्याच्या बाहेर विचारच करत नाही. त्यांचं एवढं लघु लघु असं छोटं झालं. माणूस इतका मोठा होता तुम्हाला सांगतो, गावाचं पोरग पैठण मागा लागलं तर गल्लीचा कुठलाही माणूस वयोवृद्ध यायचा आणि त्याला 2 फटके मारायचा. गावाचा अधिकार होता. आता रूपांतर तुमच्या घरी त्याचा खबरीवारी काय करायचं ते करी, तुला कोणी सांगितलं असं म्हणते लोक. गेलं ते फार छोटा झालो आपण. आणि म्हणून रोगाच्या पीडेपेक्षा दारिद्र्याची पीडा कमी आहे, पण दारिद्र्याची पीडा रोगाच्या पीडेपेक्षा कमी आहे. रोगाची पीडा मोठी आहे, पण रोगाच्या पीडेपेक्षा जन्म मरणाची पीडा मोठी आहे. लक्षात ठेवा. रोग झालेला बरं का, पण मरण चांगलं नाही. म्हणून एक म्हातारी सांगत होती, महानवऱ्याला बाबा कॅन्सर झालाय, पण तसंच जरी जिवंत फक्त आमच्या करता तसंच पडून राहील. ते विचार ओरडत होतो. पण ती म्हणे फक्त जिवंत राहिलं पाहिजे, भले आम्ही काही करू पण ते जिवंत राहावा. म्हणजे कॅन्सर परवडला तिला, पण मरण परवडलं नाही. मला प्रत्येकाला वाटतं भले कोणता रोग होऊ द्या, पण मृत्यू नाही होऊ द्या. त्या मरणाची पीडा संपवणार जे पेय आहे, जे टॉनिक आहे, जो रस आहे, त्याला ब्रह्म रस म्हणतात. कळलं का? जन्म मरणाची पीडा. म्हणून वारकरी कशाची पीडा घालवतो माहिती आहे तुम्हाला? जन्म मरणाची पीडा घालवतो. हो, मग मरण गेलं पाहिजे. मरण जात का बघा, ब्रह्मरसाचा काढा घ्या, ते जात. महाराज म्हणतात आम्ही तर काढा पितोय, दररोज कीर्तन ऐकतोय. कीर्तन ऐकल्यानं नाही केलं होत बाबा. साधूला जाऊन जवळ विचारलं पाहिजे, त्याच्या जवळ बसून ते घेतलं पाहिजे. बरं का, त्याजवळ बसून ते घेतलं पाहिजे. ते घेतलं का काय होतं? पिढा जाते. पण हे औषध घेतल्याबरोबर त्याच्याबरोबर पथ्य येतं. लक्षात ठेवा. अहो, त्या काळामध्ये मी 80च्या दशकात आलो इकडे. 82 मध्ये काकड बाबा आणि तुकाराम बाबा माझ्याकडं एक कीर्तन द्या. त्या सप्ताहामध्ये मोहनानंदचं कीर्तन होतं. विचार करा तुम्ही, 80च्या दशकातलं सांगतोय तुम्हाला मी. 80, 90, 20, 40, 45 वर्ष या पाकडाला कीर्तन क्षेत्रात झाले. फुकट बोलत नाही, घसून बोलतो. हा म्हणजे खरं बोलत आहे, असं बोलतो. कधी मला कसं बोलतोय, त्या महाराजांनी इथं उभं केलं. आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना एक आपोषण दिलं होतं. आपोषण तुम्हाला माहितीये, यज्ञाच्या पूजेला जर बसायचं असेल तर प्रायश्चित घ्यावं लागत. आणि शंकर बाबांनी त्या लोकांना त्यावेळेस वालूपाटी होते. रामदास भाऊ तुम्हाला आठवतं का नाही मला माहित नाही, पण वालूपाटी होते त्या काळामध्ये. आणि त्यांना जोडी राहिला. तुकाराम बाबा ते ज्येष्ठ होते त्या काळात. पण त्यांना सांगितलं तुम्हाला प्रायश्चित घ्यावं लागेल. ते म्हणे काय प्रायश्चित? कधीही तीर्थावरचा सप्ताह बंद होता कामा नये. ते पहिलं प्रायश्चित. तीर्थावरचा सप्ताह बंद. किती गाव विरोध जाऊ द्या, सप्ताह इथेच आला पाहिजे. काय येतो. आणि मला तो संकल्प तुम्ही पूर्ण केला. दादा तुमच्या पाया पडतो. कोणी येऊ द्या नाही येऊ द्या, काय करायचं आपण तेवढंच करतो. काय करायचं, उखिरड्यावर पडेल ना, पाणी पडू द्या. तो कुठे पडलं तर काय घर पडतो. उखिरड्यावर पडलं तरी पण पडू द्या, पडला पाहिजे. म्हणून तुमच्या माहिती करता सांगतोय. त्या काळात त्यापासून मी ऐकतोय, बघतोय. मोठे मोठे लोक आले. किती लोकांना कीर्तन गावाली, किती लोकांनी कीर्तन ऐकली? सगळ्यांनी ऐकली. जे बसायला जागा नव्हती हे फार मोठं झालं आता. किती लोकांनी कीर्तन ऐकली? सगळ्यांनी कीर्तन ऐकली. किती लोकांच्या रक्तात कीर्तन उतरली? 0 बजेट. अरे बाबा, रक्तात कीर्तन उतरलं पाहिजे तेव्हा त्याला कीर्तन म्हणावं. कळलं का तुम्हाला? म्हणून पथ्य नाम विठोबाचे. मी म्हणतो औषधापेक्षा पथ्य महान आहे. तुम्हाला सांगतो, आयुर्वेद शास्त्राला तुम्ही विचारा एकदा. त्याच्यामध्ये असं वेगळं, अरिष्ट वेगळं, गोळ्या वेगळ्या, चूर्ण वेगळं, कढा वेगळा. लक्षात ठेवा. कढून केला त्याला कढा म्हणतात. सडवून केलं त्याला असं म्हणतात. पाण्याचा रस
साडीचा रस पिळून पिळून केलं जातं त्याला अरिष्ट म्हणतात, वाळवून वाळवून केलं जातं त्याला गोळ्या म्हणतात, आणि दळवून दळवून केलं जातं त्याला चूर्ण म्हणतात. हे नाव आहेत आयुर्वेदात. तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रंथ उचकून बघा जरा. हे सगळे आयुर्वेदाच्या मात्रा आहेत, आणि या सगळ्या मात्रा टाकून बोलतो त्याला काढा म्हणतात. काढा काय करतो माहितीये तुम्हाला? आतलं काढितो आपणही जातो, त्याला म्हणतात काढा. औषध त्याला म्हणावं तर जे आत पाठवल्यावर आत त्याला तर बाहेर काढितो, पण जेही बाहेर निघून जातो तो काढा. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे सत्सत विवेक नावाचा काढा. हा सत्यासत्य विवेक, वैराग्याची मात्रा, भक्तीचं चूर्ण लक्षात ठेवा. आणि बहिर्काली वृत्ती बहिर्मुख होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अंतरंगाची फूट टाकलेली आहे. आणि हे सगळे मात्रा आणि त्याच्यात 26 गुणाने युक्त अशा प्रकारची जी दैविक संपत्ती तिचंही चूर्ण टाकलेलं याच्यात. आणि असा बनवलेला हा काढा तो तुकाराम महाराज तुमच्या करता हा काढा घ्या. काय होईल? पथ्य सांभाळा. कसं सांभाळायचं? अरे वाचेन जीव गेला तरी दुसरं काही बोलू नका. एका देवा बिन काही आम्हा बोलवणे. बोलायचं काही बोलू नका. भाकड करता काही कामाची नाही, काही माकडं झर काही बोलण्या लावायचं नाही. हो काय म्हणताय माहिती का तुम्हाला? हरी बोल ना तरी या बोला, हरी बोल ना तरी या बोला. व्यक्त कर मला करू नका. मग काय करावं? देवाबद्दल बोलावं. नारायण नारायण हरी 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 हरी. शाश्वत ज्या वेळेला बसले ना, ज्या वेळेला तुम्ही बसले ना, पात्र वाटलं ना, बाई ताटवाडून जाते ना, किंवा कोणती बसले ना तुम्हाला वाटून टाक दिलं ना, आणि जर कोणी आलं ना कोणी देऊ का, तर त्याला तुम्ही म्हणायचं, जर घ्यायची असेल तर म्हणायचं वासुदेव वासुदेव वासुदेव. घ्यायची असेल तर वासुदेव म्हणायचं. आणि पोट जर तू भरेल असेल, गुदाम जर भरलं तर गोविंद गोविंद गोविंद. गोविंद म्हणजे भरलंय, आता नको देऊ. वासुदेव म्हणजे एवढे. कळलं तुम्हाला? नको म्हणायचं नाही. काय म्हणायचं? काय म्हणायचं? पाहिजे का? वासुदेव वासुदेव वासुदेव. भरलं का? गोविंद गोविंद गोविंद. पण बायकोला माहिती पाहिजे बरं का, नाही ते डोक्यात आपली. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये हरी, घेताना हरी, घेताना हरी. हरी बोला देता, हरी बोला घेता. सर्व कार्य करता हरी बोला. पेटी वाजवताना हरी, मास्तर बोलवतो ना, अरे हरी. नाही तर राहता घरी पेटी वाजवते आश्रमावरही असं राहायला इथं जायची. पेटी वाजताना हरी, पटवाज वाजवताना तुमच्या त्या अंगातच येतं सांगायला. हरी. बसले तरी हरी, उठले तरी हरी. तुम्ही एकदा करून पहा, फरक नाही लागलं तर पकडा घरी या माझ्याकडे सांगत. मला मंत्र येतोय, हरी हरी हनुमंता जायचा गेला, रामाच्या पूजा जायचा, माझी पूजा धमकडा रंग चला पची घरचा मुक्तीफळा भारती हनुमंताचे मंत्र आहे बरोबर. कणीचे पुत्र हरणा हा हराम आहे टाकतो थोडं म्हणतात. भुरकुंड करतो माणसाला. काय केवढा मंत्र येतो. घरी येऊ नका माया, नाही तर तुम्ही माही बायकोही आली तुम्हाला. तुकडे मंत्र शिकायचे. मंत्र काय माहिती का? एकच मंत्र. एक दारू आम्ही विठोबाचे
आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण काय बोलायचं नाही. आणि म्हणा ना बाईकोला सुद्धा नारायण काय बिघडतं तुमच्या काय काकाचा तोडा जातो का नारायण म्हणा. एक जण म्हणे नारायण बायको म्हणायची नारायण ती त्याला नारायण म्हणायची ती तो तिला नारायण म्हणायचा. मला लय आश्चर्य वाटलं म्हणलं चांगलं समजाय तुमचा परमार्थ तुमच्या रक्तात उतरला म्हणे कस काय बाबा म्हणलं तुम्ही नारायण म्हणत्या ती नारायण म्हणते म्हणे आमच्या पोराचंच नाव नारायण. ते नारायण ठेवून नारायण मंडळी बरं का देवाचं नाव आहे डायरेक्ट नारायण म्हणा. आणि अशा प्रकारचं पथ्य पाळलं तर फरक पडतो. काय फरक पडतो अभंगाचं तिसरं चरण काय गॅरंटी आहे बहुरोगाशी जाय आणि काय खुल्लर एक म्हण बाबा अंगाला नुसती खाजी ती आणि बहुरोगाशी जाय आणि काय खुल्लर तुझी खाजवीज कुठं राहिली पण तुला पत्ते पाळावं लागत काय उभे मारे नाही घ्यायचे राम राम म्हणायचं झगडे सोडून द्यायचे राम राम म्हणायचं अपहार नाही करायचा राम राम म्हणायचं. 4 दिवस तुम्ही दुसऱ्याचे पैसे फक्त पळवायचं करा तुम्ही त्याचे पैसे खिशात घाला राम राम म्हणताना घाला न दुसऱ्या दिवशी घालणारच नाही. फार मोठी ताकद आहे तुम्ही त्याचे उचलून पहा जरा तुम्ही उचला घाला उचल्या चोर होत आहे हे उचलायच्या खिशात घाल ते उचला त्याला एका मार्गाने सांगितलं फक्त राम राम म्हण खुशात चोऱ्याचं ते दुसऱ्या दिवशी गेलं आणि याकडचं घड्याळ उचललं आणि काशा खिशात घालता घालता ते महाराजा कळलं म्हणजे राम राम ते हातातून घड्याळच पडून गेलं. त्या कसं येईल ते ताकद आहे त्याची आणि म्हणून त्यावेळेस चोरी होत नाही लक्षात ठेवा लबाडी होत नाही अपहरण करत नाही भ्रष्टाचार करत नाही. पैसे अरे काय पैसे काय खायची वस्तू आहे का लाडू खावा जिलाबी खावा पैसे खात्या लोक काय चाललंय पैसे खाण्याची वस्तू आहे का पण कोटी रुपये खाणे अरे काय खातो अरे काय पैसे नोटा खातो काय अरे खावं काय माणसाने अन्न खा राम राम म्हणा. मला सांगितलं मला तुम्हाला भाजण्याचं ताकद सांगितली काय म्हणतो मी तुम्हाला ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम करून पहा जेवण घालतील गुलाबजामचं तुम्हाला पिता एक म्हण बाबा हा माल नाही घाली म्हणलं ना घालू म्हणून काय मी काय सांगू त्याला वाटलं तर घाली त्याला वाटलं आपण राखायची तर घाली त्याचं वाटलं करायचं असेल तर चांगलं घालू. मी काय सांगू मी कोणाला सांगितले माल घाल माळ घाल म्हणून कोणाला सांगायचं नाही त्याला सुधारायचं असेल तर तो येऊन म्हणतो मला माळ घालायची. अरे कोणची पोरगी म्हणती मला नवरा करायचा आहे हो म्हणजे काय नाही म्हणत ती बाप ठरवतो आई ठरवतो पोर नाही म्हणत पण तिने ठरवलं पाहिजे मला माळ घालायची ती खरी माळ किती नाही ते येतो एक शंकरला घेऊन म्हणसा करा म्हणतो तुकाराम म्हणून माळ घालून घे हा नको घालून जाय घरी तुकाराम म्हणतो माळ घालून घे ही माळ टिकत नाही किती गेल्या माथुरी मधल्या भलेही जागा टिकत नाही म्हणून आमच्या पंडितरावला मी कधीच म्हणलो नाही माळ घालून घ्या. आमचं कामच नाही ते पंडितराव मंदिरात यायला लागले का नाही मंदिरात कधी माणूस मंदिरात होता का मला सांगा ना कधी माझा तो पंडितरावचं माझं नातं मेवण्याच आहे बघा बहीण दिली देवाची त्यांना
मेवण्याचं नाते बरोबर. अहो आता कधी ना पण सांगायचं कधी. ऐका आधी मंदिरात आले मग माग घातली बरोबर की नाही. त्यांनी पाहिलं मंदिरातला आनंद काय आहे पण वकिली सोडली नाही म्हणजे ताकद नाही हो. अरे ते वकील काळे पोट घाली त्या आमचे पंडित धोतर नेसा लागले वकिली तीच. मी कोणाची स्तुती करत नाही जन्मात मला ते आवडत नाही देवाची स्तुती निंदा करा पण वकील पंडितराव बदलतात हे जेव्हा मला माहिती पडलं जेव्हा ते मंदिरात आले हे मला कळालं तर माझं जे छाताड आहे ना मी टेपलावर मोजून पाहिलं खरंच 2 इंच वाढले का टेपलावर मोजलं ते वाढलेलं वाटलं मला. अहो असा माणूस येतोय ना मंदिरात असा माणूस होतोय ना मला कधी साधी गोष्ट नाहीये साधं नाहीये. हे ढुकून पाहिलं नाही मी कधी. आम्ही इथं कीर्तन करतो ते तिकडूनच जायचे. त्यांच्या वडिलांचं प्रवचन माझ्याकडे होतं ते याचं आईचं मी वडिलांचं की ते प्रवचन दसकरी हे पार पडायला नाही आले पण ते सुधरत आहे ना ताकद काय. आणि आता तर आश्रमावर आले याला ठेवा आश्रमावर आलेले म्हणून मला एवढंच म्हणायचे द्या ना सोडून. पंडितराव जर माणूस होत आहे तर आम्ही चान्स दिला पाहिजे आम्ही संधी दिली पाहिजे. आणि ते मला गावामध्ये मी तुम्हाला सांगतो रामदास ते गावामध्ये थोडा वेळ 5 मिनिटं फिरणार जास्त गावामध्ये मी थोडं आता मी बुवा तिकडे थोडस सप्ताहाचं नियोजन करायला लागलो पटन लोकांना म्हणलं अरे तारखा मी घेतो तुम्ही नका घेऊ मी बुवा आहे मला एकडनं डायरेक्ट तोंडावर जायचं तुम्ही कोण म्हणलं मी धोंडगे उपरे म्हणत तुम्ही आमचं खेड्याचं गाव तुम्ही उपरे आम्ही घेऊ तारखा बंद केलं भाऊ आपलं दुकान तुम्ही घ्या तुम्ही काय करायचं घेता ना घ्या उपरे म्हणत तुम्ही. आता तर काय मला उभं केलं पोलीस पाटील गावचे ते पोलीस पाटील होते गावलेवा खेड्यांचे त्यांनी मला अगो तुम्ही उभे राहिले पाहिजे नाही तर हे संपणार नाही या लोकांचं आवायचं म्हणजे पाहा तुम्ही नाही तर तुम्ही द्यायचे माझ्या घरात घाटा बांधून जायचे घरी निघून नाही म्हणे डिपॉझिट जप्त झालं माझ्या विरुद्ध जे उभे होते डिपॉझिट गेलं पंडितराव जप्त झालं तरी हे लोक म्हण गुरुतुला निवडून आणा म्हणे गुरुतुला म्हणजे गुरुतुला काय झाले म्हणे पीक राहत शेतात गुरुतुला उतरतो भांडावर. काय बोलती लोक मी काय म्हणतो कुठला अभिमान आहे तुम्हाला हे काय कोण तू म्हणजे कोण अरे नागरिक आहे ना तो असं काय करतात कोण तू काय म्हणण्याचा अधिकार आहे. आता आपण जर असं जर कोणाला म्हटलं तर मग महाराष्ट्रात मोदी आला कोण तू मी कोण घरी याला ठेवून मग आपल्याला अधिकार नाही दादा. हा इथे आहे मी म्हणतो ज्या गावात भरला तरा तुमचं पाठ आहे तो गाव खरा. आम्ही तसे मध्य प्रदेश मधून आलेलो आहे फार मोठी यादी मी कधीतरी परत कीर्तनात सांगेल रामदास भाऊ आम्ही आलोय मध्य प्रदेशहून वैतरणा नदीच्या म्हणजे नर्मदा नदीच्या काठावर दुसरा बाजीराव आला त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा ध्वज आटकेच्या पलीकडे नेऊन फडकवला दुसऱ्या बाजीरावनं. त्यावेळेचा तुपड पंजा त्याच्याबरोबर सरदार म्हणून काम करत होता फकडांचा तो तिथे. पण त्यानं जेव्हा ते सगळं पाहिलं दगड डोक्यावर आणले दगड त्याला धोंड म्हणून धोंड नाव पडलं आमचं धोंड होतं. मुंगी पैठणला आलो त्यावेळेस आपल्या भागामध्ये नाही इकडच्या भागामध्ये रामोशांच्या टोळ्या सुटल्या होत्या रामोशांच्या लक्षात ठेवा. आणि ते रामोशांचं राज्य चालू झालं आणि त्यावेळेस तुम्हाला माहितीये रामोशानंतर दुसरी भंडारी कोणाची होती ती फार भयानक होते ते. त्यांच्या मंडळात चालू झाल्या त्यावेळेस मुंगी पैठण म्हणून सरदार म्हणून आनंदोलीला त्यांच्या पूर्वजांची नेमणूक केली. ते आनंदोलीला आले त्यांचे काही पूर्वज आले ते माथुरला राहिले. इथून आमचा 5व्या पिढीतला पंजा तो आमचा दुगाव म्हणजे ढोणगेवाडीला गेला. ही आमची इतिहास. पण आमची फिरती पाठी म्हणजे काय उपरे थोडंच आहे म्हणून असं फिरत आलो महाराज. सगळे जण असे फिरत येतात आम्ही पण फिरत आलो. सरदार होतो पण आता
काय झालं, कीर्तनकार झालो. जे गंमत सांगतो तुम्हाला, पुण्याही लढतोय, कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका, सगळे बरोबरीचे आहे. आणि मग पथ्य सांभाळा, राम राम म्हणा, कुणी कमी नाही, कुणीच कमी नाहीये. सगळ्यांना समान पहा, तो चष्मा लावा, जग सुधारण. गावात भानगडी टाळा, गाव एक करा, एकीनं राहा. तर जीवनात अहो काय करायचंय, वेगळा भाऊ निघाला, 2 कप चहा भेटतो नाही. आता 2 शब्द झाले तर 2 कीर्तन ऐकायला म्हणायच्या. पण संकट वर्गांची हे वाईट आहे, संकट वगैरे वाईट आहे, कळलं तुम्हाला. म्हणून या काही गोष्टी आहे, ह्या एकीत राहायला पाहिजे, हे माझं मत आहे. मी तसा तुमच्या भागात असल्यामुळं माझ्या अंतःकरणात जिव्हाळा आहे, तर नसावे हे भांडणं. काही जरी आपल्या पूर्वांच्या पुढे घेऊन जाणार, अरे आश्रमासारख्या पवित्र जागेमध्ये नाम यज्ञाला लोक या मार्गाने कमी होतात, हे फार वाईट दुर्दैव आहे. पहिले इथं बसायला जागा राहिली नसती, शतकाकडे चालली ही मंडळी. आणि म्हणून मोठ्या मोठ्या लोकांची इथं चरण लागलेली आहे. म्हणून तुकोऱ्यांचा हा आचा आपण घेतला बरं का, म्हणजे टॉनिक द्यायला आलोय. मग भाऊ रोगायचे जाई आणि का शुल्लक सर्वजण भजन करा. तात्पर्य मला सांगायचं असं आहे, एक प्रमाण राहून गेलं. तुका म्हणे नोहे बाधा कदा काही भूतांची, कदा काही भूतांची, असं प्रमाण आहे. म्हणजे तुकोबराय म्हणतात सगळ्या पिढ्या जातील, पण ग्रामीण गावठाण लोक काही उठले ते म्हणे बाबा सगळ्या पिढ्या जातील, कॅन्सर बरा होईल, क्षय बरा होईल, डोकं बरं होईल, थंडी ताप जाईल, हे सगळं खरं आहे तुमचं म्हणणं. पण बाहेर असल्यावर त्यामुळे तुकाराम ते पण जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर बिहेरचं काय असेल तर ते पण जाते बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून कदा काही भूतांची असा शब्द वापरला म्हणजे भगवंताच्या नामापुढे पवित्रता येते, पाप जात, मलिनता जाते, पवित्रता येते. आणि पवित्र माणसाला भूत कधीच लागत नाही. कळलं काय, जे बोंबलं घेऊन जाते तिकडे शेतात त्याच्यावर मानगुटीवर खैस बसवतो असं येते. म्हणून त्याच्यामुळे पवित्र वागलं तर काही भूत करीत नाही. म्हणून भूताबिताचं डोक्यातून काढून टाका आणि एकच डोक्यामध्ये भरून ठेवा. का हे सगळा जो वैभव आहे ना तुमच्या, त्याला काय म्हणतो आपण, वर्दी लोक गर्दी लोक आहेत म्हणून, बरं का, गर्दी लोक नाही, गर्दी लोक आहेत. आणि म्हणून हे वैभव आहे. त्याला एकदा आवाज द्या, म्हणजे आता आपण चांगलं करूया. एकदाच आवाज तुमचा मला पाहिजे, आणि तो आवाज म्हणजे पार्वती पदे
Thank you.